नमस्कार, मी आहे प्रचिती आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. ॲक्च्युअली फ्रीलान्सिंग कसं केलं पाहिजे आणि फ्रीलान्सिंगसाठी काय केलं पाहिजे, ॲफिलिएट मार्केटिंग कसं केलं पाहिजे, ऑनलाईन बिझनेससाठी काय सेटअप असतो, या सगळ्याची माहिती आणि बेसिक माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो हा पार्ट 1 असेल. नेक्स्ट जेव्हा ॲडव्हान्स मी तुम्हाला त्याच्याबद्दल अजून डिटेल्स देईल तेव्हा तो पार्ट 2 होईल. सो आपण पार्ट 1 मध्ये बोलूया. सो बेसिक म्हणजे आपला माइंडसेट. आपला माइंडसेट सेट होणं खूप गरजेचं आहे. विदाउट माइंडसेट आपण काहीच करू शकत नाही. मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला सगळंच करायचंय. मग तू सगळं नाही एका टाइमला करू शकत. तुझं कन्फ्युजन वाढणार, तुझी शक्ती खर्च होणार आणि आउटपुट शून्य. हे असं आहे. त्याच्यामुळे माइंडसेट सेट करणं गरजेचं आहे की मला फ्रीलान्सिंग करायचं आहे तर मला फ्रीलान्सिंगच करायचं आहे. मला बिझनेस करायचा आहे तर मला बिझनेसच करायचा आहे. जॉब करायचा तर जॉबच करायचा आहे. ही गोष्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी फर्स्ट तुम्हाला सांगेल की माइंडसेट सेट पाहिजे. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह अप्रोच. कुठलीही गोष्ट आयुष्यात तुम्ही हे बघा, तुम्ही मला सांगाल की यार तू तर म्हणत होती की फ्रीलान्सिंग बद्दल आम्हाला सांगते आहे किंवा आम्हाला ऑनलाईन बिझनेस बद्दल. हो, मी तुम्हाला ते सांगणारच आहे की तुम्ही त्याच्यासाठी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, पण स्टार्टिंग इथून होते. हेच जर तुमचं ठीक नसेल ना तर पुढे स्टार्टिंग होणार नाही कुठलीच. त्याच्यामुळे इथून मी तुम्हाला सांगताना स्टार्टिंगला हे बोलले की हा पार्ट 1 असेल आणि आपण दुसऱ्या अजून डीप मध्ये गोष्टी पार्ट 2 मध्ये बोलणार आहोत. तर मी बेसिक इथून सुरुवात करेल की हा जर सेट आपला क्लिअर नसेल तर आपण आयुष्यात काहीच नाही करू शकत. सो फर्स्ट इज अ माइंडसेट. सेकंड थिंग पॉझिटिव्ह अप्रोच. तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आपण ह्युमन बिंग्स आहोत, आपल्याकडून ते बघितलं जात नाही. खूप वेळा आपण निगेटिव्ह होऊन जातो, पण हे गरजेचं आहे की आपण स्वतःला परत कंट्रोल करून नाही, मला पॉझिटिव्ह अप्रोचने बघायचं आहे. अप अँड डाऊन्स प्रत्येक ठिकाणी येतात, पण त्या गोष्टीचा निगेटिव्ह आपल्यावर फीडबॅक करणं, निगेटिव्ह इम्पॅक्ट करणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. थर्ड थिंग रिअलिस्टिक गोल. पहिली माइंडसेट, देन पॉझिटिव्ह अप्रोच. तिसरं आहे रिअलिस्टिक गोल. रिअलिस्टिक गोल म्हणजे पहिलं मी गोल बद्दल बोलते की आपलं गोल सेट पाहिजे की मला एवढ्या वर्षांमध्ये किंवा एवढ्या महिन्यांमध्ये ही गोष्ट अचीव्ह करायची आहे. आपण आपल्या स्वतःला सेल्फ चॅलेंज दिलं पाहिजे. विदाउट सेल्फ चॅलेंज आपण काहीच करू शकत नाही. मग कसं होतं की चाललंय. हे बघा, आपण ऑफिसमध्ये खूप जणांनी काम केलं असेल, कोणी जॉब करत असतील किंवा आपण हा शब्द ऐकला असेल की डेडलाईन. सो डेडलाईनमुळे माणूस प्रेशरमध्ये काम करतं, त्या प्रेशरमध्ये प्रगती होते. सो डेडलाईन स्वतःला द्या की नाही मी हे गोल अचीव्ह इतक्या महिन्यात करणार, पण ते रिअलिस्टिक असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही म्हणाल स्वतःला की नाही मी महिनाभरात मर्सिडीज खाली आणून ठेवेल, नाही महिन्यात मी 4-5 कोटीचा बंगला बांधेल. हे असे फालतू गोल्स आणि जे म्हणजे अनरिअलिस्टिक्स असं करू नका. रिअलिस्टिक गोल बघा की नाही मी माझ्या स्वतःला छोटे छोटे चॅलेंजेस पासून सुरुवात करा की ते आपण अचीव्ह करू. ते अचीव्ह केल्यानंतर जो मिळणारा कॉन्फिडन्स आहे त्याच्याने आपण परत आणखीन पुढे नेक्स्ट स्टेप पायरी चढतो की आपल्याला मग मिड टर्म गोल पण ठरवायचा आहे, मग आपल्याला लॉंग टर्म गोल पण ठरवायचा आहे. असे गोल्स तुम्ही सेट करा. विदाउट सेट तुम्ही काहीच करू शकत नाही आणि ते गोल प्लीज रिअलिस्टिक असले पाहिजे. त्याच्यानंतर आहे विषय की लर्निंगचा. खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे की लर्निंगचा ऍटिट्यूडच नसतो, म्हणजे त्यांना शिकायचंच नाहीये, झिरो. माझ्याकडे बॅचमध्ये खूप न्यू कमर्स जॉईंट होतात. त्यांचं असं असतं मॅडम ताई आम्हाला पटकन असं काहीतरी सांगा, सो आम्हाला ते काही शिकायचं वगैरे सांगू नका. अरे नाही, तुम्हाला शिकावं लागेल. तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्ही आज फ्रीलान्सिंग करता आहात, तुम्ही फ्रीलान्सिंग आपण एक फॉर एक्झाम्पल छोटंसं घेऊया. तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे, मला फ्रीलान्सिंग करायचं, कसं करणार आहे? तुम्हाला काय काय स्किल आहे तुमच्याकडे? ऑनलाईन काय स्किल्स आहेत? तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत आहे, तुम्हाला पब्लिक स्पीकिंग येत आहे, तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत आहे की तुम्हाला चॅट जीपीटी कसं वापरायचं ते समजतं आहे, तर तुम्हाला कॅनव्हा डिझायनिंग येत आहे. सो बऱ्याचशा अशा बेसिक, मी तर आता बेसिक स्किल्स बोलले तुम्हाला, ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स स्किल्स आहे. हे तुम्हाला काहीतरी येत आहे किंवा ह्याचं काहीतरी नॉलेज आहे, तर तुम्ही समोरच्याला काय फ्रीलान्सिंग करणार आहात? म्हणजे समोरचा जेव्हा तुम्हाला काम देईल तेव्हा तुम्ही त्याला काय देणार त्याच्या बदल्यात? झिरो, बिकॉज तुम्हाला नॉलेजच नाहीये.
सो असं करू नका. लाईफमध्ये विदाऊट नॉलेज तुम्ही काहीच करू शकत नाही. आपण स्कूलमध्ये गेलो, आपण कॉलेजमध्ये गेलो, आपण जर ते शिकलोच नसतो, गेलोच नसतो, तर आपल्याला जॉबच भेटला नसता, आपल्याला काहीच मिळालं नसतं, आपण काहीच करू शकलो नसतो. आपण अनपढ गवार अशिक्षित राहिलो असतो. मग ह्या गोष्टी आहेत ना, आपण आयुष्याचा एवढा काळ त्या गोष्टीला दिलेला आहे. तर मग कुठेतरी थोडासा वेळ स्वतःला द्या, नॉलेजकडे द्या. आणि एक लक्षात ठेवा, माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. कितीही शिकलं आपण तरी कमीच आहे. त्याच्यामुळे लर्निंग ॲटिट्यूड ठेवा की नाही, मला ही गोष्ट ग्रॅप करायची आहे, मला पुढे जायचं आहे, तर मला हे शिकावं लागेल, मला हे कळलंच पाहिजे. तर हा माइंडसेट ठेवा, त्याच्यासोबतच तुम्ही काम करू शकता. डेफिनेटली. मी असं नाही म्हणते खूप वर्ष घालवा, शिकतच राहा आणि काहीच करू नका. नो नो नो, दॅट्स नॉट माय पॉइंट. माय पॉइंट इज तुम्ही तयारी दाखवा शिकायची. तुम्ही शिका आणि शिकण्यासोबतच तुम्ही कामही करा. म्हणजे लर्निंग पण अर्निंग पण सोबत करा. दॅट्स इट. हा माझा पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे फ्लेक्झिबिलिटी खूप मिळते. सो फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार, आपल्या सगळ्या गोष्टीनुसार आपण इथे काम करू शकतो. पण ह्या ज्या मेन गोष्टी आहेत हे करणं गरजेचं आहे. सो ह्याच गोष्टींनी आपण फ्रीलान्सिंग करू शकतो, ऑनलाईन बिझनेस करू शकतो, ह्या गोष्टी सेटअप करू शकतो. फ्रीलान्ससाठी अपवर्क, फायवर्क अशा साईट्स आहेत. कसं आपण डील करू शकतो, काय केलं पाहिजे, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला आता नेक्स्ट पार्टमध्ये देईन. सो आतापर्यंत ही बेसिक माहिती होती. सो आपण लवकरच नेक्स्ट पार्ट 2 आपण बनवूया आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रीलान्सिंग कसं, कुठून करायचं, ॲफिलिएट मार्केटिंगसाठी तुम्हाला काय करावं लागेल, या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देईन. सो आपण टचमध्ये राहूया. थँक्यू सो मच.